नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. अयोध्येतील श्रीराम मंदिर दानचोरी प्रकरणाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून निषेध. वरवट बकाल येथे श्रीराम मंदिरात महाआरती. लोकवर्गणीतून उभारलेल्या श्रीराम मंदिरात पारदर्शक कारभाराचे उदाहरण. भाविकांच्या दानाचा योग्य वापर होत असल्याची गावकऱ्यांची भावना. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात झालेल्या कथित दान चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संग्रामपूर तालुक्याच्या वतीने वरवट बकाल येथील श्रीराम मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करून मंदिर व्यवस्थापनातील पारदर्शकता आणि भाविकांच्या श्रद्धेचे रक्षण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी झाला, त्याच दिवशी वरवट बकाल येथील श्रीराम मंदिराच्या उभारणीला लोकवर्गणीतून प्रारंभ करण्यात आला होता. ग्रामस्थांच्या सहकार्याने उभारण्यात आलेले हे मंदिर आजही पारदर्शक पद्धतीने चालविले जात असून भाविकांकडून मिळणाऱ्या प्रत्येक दानाचा उपयोग धार्मिक, सामाजिक व मंदिर विकासाच्या कामांसाठी करण्यात येत असल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. महाआरतीनंतर झालेल्या कार्यक्रमात मंदिरांमधील दानाची सुरक्षितता, आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता आणि भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखण्याची गरज व्यक्त करण्यात आली. मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून समाजातील विश्वासाचे प्रतीक असल्याने अशा घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. या कार्यक्रमाला पक्ष प्रवक्ता ॲड. जयश्रीताई शेळके, सहसंपर्क प्रमुख दत्ताभाऊ पाटील, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळभांडे, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, विधानसभा संघटक भीमराव पाटील, तालुका प्रमुख रवींद्र झाडोकार, उपतालुका प्रमुख विजय मारोडे, तालुका संघटक राहुल मेटांगे, युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज मिसाळ, विधानसभा संघटक युवासेना अजय घिवे, युवासेना तालुका प्रमुख प्रशांत इंगळे, उपतालुका प्रमुख डॉक्टर श्रीराम दाभाडे, पळशी झाशीच्या सरपंच प्रियंकाताई मेटांगे, पुष्पाताई वाघ, शाखाप्रमुख प्रल्हादभाऊ आसवार, निलेशभाऊ झाडोकार, सरपंच रामेश्वरभाऊ खंडेराव, अमोलभाऊ बकाल, मनोजभाऊ बकाल, मनोजभाऊ वाघ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. महाआरतीमुळे संपूर्ण परिसर श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला असून श्रद्धा, पारदर्शकता आणि समाजएकतेचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. अयोध्या मंदिरामध्ये अयोध्येच्या राम मंदिरामध्ये मोठी चोरी झाली. 200 कोटीच्या वरती चोरी करण्यात आली. त्याला जबाबदार कोणाला धरता तुम्ही आणि काय मागणी? देशभरातील आणि विदेशातीलही करोडो राम भक्तांनी आपल्या कष्टाची कमाई त्या ठिकाणी राम मंदिराला दान दिलेली होती आणि आज त्यावर डल्ला मारण्याचं काम हे मंदिर प्रशासनाने आणि त्यांना राजाश्रय देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. त्यामुळे याला केवळ प्रशासनातील लोक जबाबदार नाही, तर आमचं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाने सुद्धा याची सगळी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कारण प्रभू श्रीरामाच्या नावावर तुम्ही आजवर राजकारण करत आलेले आहात आणि तिथली जबाबदारी ही दानपेट्यांच्या संरक्षणाची सर्वस्वी तुमची होती. आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी केवळ ते व्यवस्थापनच नाही, तर याला राजाश्रय देणारे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे.